नमस्कार, वेलकम. सर्वप्रथम तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत. आज आपण शिवण क्लासचा पार्ट सुरू केलेले आहेत, सिरीज सुरू केलेले आहेत. पेपर कटिंग आपण 28 ते 50 साईज कटोरी ब्लाऊज पेपर कटिंग सुरू केलेली आहे. मागच्या व्हिडिओमध्ये आपण 28 साईज बघितली होती. आता मी 30 साईजचं तुम्हाला इथे पेपर कटिंग करून दाखवणार आहे. त्याच्यासाठी मी एक A4 साईज पेपर घेतला आहे आणि मागच्या कटोरी ब्लाऊज चार्ट तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये शेअर केलेला आहे. आता ते कशा पद्धतीत तुम्हाला कटिंग करायचं हे तुम्हाला त्या सिरीजमधनं बघायला मिळणार आहे. तर सुरू करूया. आता इथे एक A4 साईज असे डबल जॉईंट करून घेतले A4 साईज पेपर्स आणि तुम्हाला दाखवते. इथे 30 साईजचा ब्लाऊज शिवायचा आहे आपल्याला. तर 30 साईजचं पेपर कटिंग कसं करायचं हे तुम्हाला मी सांगणार आहे. तर उंची आहे त्याची मेजरमेंट घेतली असता उंची 12.5 आहे. मग 12.5 अधिक 1 13.5 इंचाची आपण इथं पेपर कटिंग करणार आहोत. तर सुरू करूया. सर्वप्रथम मी शोल्डरचं माप घेते. शोल्डर 5.5 इंच. 30 साईजला 5.5 इंचाची शोल्डर लागते. दोन्ही साईडला 5.5 आहे का हे बघायचं. तरी मी स्क्रीनवर टाकलेलंच आहे मेजरमेंट, तुम्हाला जर समजलं नसेल तर अशा पद्धतीत 5.5 इंच. मुंडासुद्धा 5.5 इंचाचा घ्यायचा आहे. शोल्डरसुद्धा 5.5 इंचाचा घ्यायचा आहे. ठीक आहे. आता छाती किती येणार बरं? 7.5. 30 इंच जर छाती असेल तर त्याचा चौथा भाग 7.5 अधिक 2 इंच शिलाई मार्जिन करून जिथे आपला मुंडा संपतो तिथे छातीची लाईन सुरू होते. ठीक आहे. आता आपल्याला पूर्ण उंची 12.5 आहे ब्लाऊजची. त्याच्यामध्ये 1 इंच ॲड केलं, 13.5 इंचावर मार्किंग करून घ्यायची अशा पद्धतीत. ठीक आहे. आता त्यांची कंबर होती 6 चोक 24 म्हणजे 26 इंच होती. 6.5 अधिक 1 इंच टक्ससाठी आणि 2 इंच शिलाई मार्जिन. आता कंबर आणि छातीची लाईन उभी जॉईंट करून घ्यायची, व्यवस्थित जॉईंट करून घ्यायची, जेणेकरून आपली जर आपण चुकलं तर ब्लाऊज कमी जास्त होऊ शकतो. त्याच्यामुळे व्यवस्थित जॉईंट करून घ्या. 2.25 इंचाचं आपल्याला इथे गळारुंदी घ्यायची आहे. 30 साईज छाती असेल तर 2.25 इंचाची गळारुंदी घ्यायची असते. जर तुम्हाला ब्रॉड गळा हवा असेल तर खाली मी जिथे लाईन आखली 2.25 तिथे अर्धा इंच एक्स्ट्राचं मार्जिन घेऊन ब्रॉड गळा तुम्ही आखू शकता. पण मी तेवढा गळा नाही आखणार. तर आता इथे अर्धा इंच आपल्याला द्यायचा आहे. ॲक्च्युली तो गळा 10 इंचाचा होता. तर जेवढा तुमचा गळा असेल त्याच्या अर्धा इंच मिक्स करायचा आणि गळ्याची लाईन आखून घ्यायची. आता इथं 1.5 इंच शोल्डर उतार दिलेला आहे, तो गळ्याच्या साईडनं द्यायचा. जर डीप गळा असेल तर गळ्याच्या साईडनं आणि बोट नेक असेल तर खांद्याच्या साईडनं शोल्डर द्यायचा असतो, लक्षात ठेवा. आता 4.5 इंच मी उभा टक्स आखला आणि आडवा टक्स 4 इंचाचा आणि उभा टक्स 4.5 इंचाचा. ठीक आहे. आता इथं अर्धा इंच आपल्याला घ्यायचा आहे. अर्धा इंच आपल्याला घेऊन दोन्ही साईडनं त्रिकोणी आकार द्यायचा आहे. जिथे टक्स आखून घेतला त्याला जॉईंट करायचे आहेत ते टक्स, छोटे टक्स. ठीक आहे. आता हा आपला बॅक साईडचा टक्स आहे, तो व्यवस्थित आखून घ्यायचा. आता बॅक साईडचा आर्मोलचा शेप असतो, जो मुंड्याचा शेप असतो तो 1.5 इंचावर असतो. नॉर्मली सगळ्या साईजला 1.5 इंचावरच शेप द्यायचा असतो. ठीक आहे. आता याचं सेंटर काढायचा, तुम्हाला जर जमलं नाही तर, आणि टिक करायचं आणि त्याला आर्मोलचा शेप द्यायचा. ठीक आहे. आर्मोलचा शेप द्यायचा अशा पद्धतीत व्यवस्थित द्यायचं आणि खाली असं ओढून 1/2 इंच किंवा अर्धा इंच घ्यायचं, जेणेकरून काकेमध्ये तुमचे चुने येणार नाही, लक्षात ठेवा. आता इथं मी 9 अधिक 5 9.5 इंच असे लिहून घेतले. 2.25 इंच तुम्हाला गळारुंदी, 3 इंच शोल्डर पट्टी आहे, 5.5 इंचाची मुंडा आहे, 4.5 इंचाचा उभा टक्स आहे आणि कमरेचं माप आहे ते 6.5 अधिक
1 अधिक 2 इंच, 2 इंच शिलाई मार्जिन. नवीन शिकणाऱ्यांनी 2 इंच शिलाई मार्जिन घ्या, नाहीतर 1.5 इंच घेतलं तरी तर तुम्हाला कमी जास्तच कुठे झाला, कटिंग एक्स्ट्राचं कापलं गेलं तर तुम्हाला कपडा पुरणार नाही. त्याच्यामुळे 2 इंच घ्या नवीन शिकणाऱ्यांनी. आता इथं कटिंग करून घ्यायचं आहे, व्यवस्थित कटिंग करायचं, जेणेकरून इकडे तिकडे नाही, जिथे आपण रेषा आखली तिथेच कटिंग करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीत पूर्ण कटिंग करून घ्यायचं आहे. आता परत एक पेपर, आता बॅक साईड आहे आपला ना, आपण जो कटिंग केला होता तो नवीन पेपरवर ठेवायचा आहे. अगदी व्यवस्थित ठेवायचा, मी जसं ठेवते तसंच ठेवायचं आहे. ठीक आहे. आता पूर्ण त्याचं जे पॉईंट काढून घ्यायचे, जिथे तिथे आपल्याला पॉईंट आवश्यक आहे, म्हणजे जसा आहे तसाच उतरून घ्यायचा. जिथे आपल्याला पॉईंट्स आवश्यक आहे तिथेच पॉईंट काढून घ्यायचे. कारण फ्रंट बॅक नेकला आपण नाही काढू शकत, कारण फ्रंट आपल्याला कापायचा आहे. ठीक आहे. हा फ्रंट आहे आपला, तो आपल्याला इथं ड्रॉ करायचा आहे फ्रंट. ठीक आहे. आता इथं अर्धा इंच एक्स्ट्राचं आपल्याला वाढवायचं असतं. बॅकपेक्षा फ्रंट पार्ट असतो तो अर्धा इंचानं जास्त घ्यायचा असतो. ठीक आहे. मग आपलं कमी पडत नाही. आता जसं आहे तसं मी आता हा बॅग उचलत आहे. जो बॅग आहे ना तो मी उचलून दुसरा, जसं मी आता इथं त्याच्या आधी फ्रंट नेक होता तो आपण आखून घेतला 6 अधिक अर्धा इंच. ठीक आहे. 6 अधिक अर्धा इंच आखून घेतला आणि नंतर तिथे लाईन आखून घेतली. जी फ्रंटची लाईन होती ती आखून घेतली. आता इथं बघूया 5.5 इंच शोल्डर आहे का, तर 5.5 इंचावर आपण टिक केलं. फ्रंट 5.5 घेतला, बॅकसुद्धा 5.5च घ्यावं लागेल. बॅकला आपण पहिली डायग्रॅम काढली, आता फ्रंटची काढतो. बॅक आपली 5.5 होती, फ्रंट पण 5.5 घ्यावं लागेल. 2.25 इंचाची गळारुंदी घ्यावी लागेल. ठीक आहे. आता लावून बघूया, तर 2.25 इंचाची गळारुंदी आहे. ठीक आहे. आता 6.5 इंचावर फ्रंट नेक काढायचा आपल्याला. फ्रंट नेक काढून घ्यायचा. पहिल्यांदा 2.25 इंचावर मार्किंग करायची. अर्धा इंच शिलाई मार्जिन ॲड करून गळ्याचा शेप द्यायचा आहे. ठीक आहे. 5.5 इंचाची मुंडा घ्यायचा आणि रेषा आखून घ्यायची. आता आर्मोलचा शेप द्यायचा आपल्याला 1 इंचावर. जे बॅक असतो तो 1.5 इंचावर असतो आणि फ्रंट असतो तो 1 इंचावर असतो, लक्षात ठेवा. आता 1 इंचावर आपल्याला मोजून आडवा तिरका 1 इंचावर आर्मोल शेप द्यायचा आहे. 1 इंचावर आर्मोलचा शेप द्यायचा आहे अशा पद्धतीने. आणि बॅक साईड आहे ना तो 1.5 इंचाचा द्यायचा आणि फ्रंट आहे तो 1 इंचाचा द्यायचा. ठीक आहे. आता आपल्याला त्याचे पूर्ण मेजरमेंट बघायचे आहे किती आहे. आता ह्याचा निम्मे काढायचं, पूर्ण बघायचं आहे किती झालं, तर 13.5 इंच झालं. ठीक आहे. 13.5. आता त्याच्यामध्ये आपण फ्रंट साईडला काय करत असतो, अर्धा इंच एक्स्ट्राचं मार्जिन घेऊन ते लाईन आखत असतो. अर्धा इंच एक्स्ट्राचं मार्जिन घेऊन लाईन आखत असतो. आता तिथं आखून घेऊया आपण पट्टीच्या साहाय्याने. तुमच्याकडे अशा प्रकारच्या स्केल असतील किंवा छोटे स्केल असेल तरी चालतं. स्केलने तुम्ही आखा पट्टीपेक्षा, तर अशी स्केलने आखल्यामुळे ते व्यवस्थित येतं, लाईन अगदी तंतोतंत. आता शोल्डरच्या निम्मे करायचं. आता हा फॉर्म्युला तुम्हाला प्रिन्सेस कटला उपयोगी पडेल बरं का. म्हणजे आपला नेक्स्ट व्हिडिओ मी तुम्हाला दाखवणार आहे 28 ते 30 50पर्यंत प्रिन्सेस कटचे पार्ट्स. आता कटोरी चाललं आहे आपल्याकडे, कटोरीकडे लक्ष असू द्या. तर
ते 3 इंच पाठून 3 आणि पुढे किती 3.5 इंचावर आपण मार्किंग करून घ्यायचे आपल्याला, ठीक आहे. आणि शेप द्यायचा. इथे थोडासा आपला वरती गेला. आता इथे अशा पद्धतीत तुम्ही द्या, तसं काय नाही आहे. आता याचं सेंटर काढायचा आणि मध्य काढला आणि किती आलं 5 इंच, ठीक आहे. 5 इंच आलं आणि ते 2.5 इंचावर मार्किंग, आडवा टक्स घ्यायचा, 2.5 इंचावर मार्किंग करायची, ठीक आहे. इथं वरती गळ्याच्या साईडनं 1 इंच घ्यायचा, गळ्याच्या साईडनं 1 इंच घेतला आणि वरून म्हणजे जिथे आपला गळा असतो तिथे आता आपण इथे वक्राकार असा राऊंड शेप देणार आहोत, जिथे 5 इंचाचा जो पॉईंट काढला होता तिथून बघा 1, 2.5 आणि 5 हे एकमेकांना जॉईंट करून घ्यायचे, ठीक आहे. ह्याला तुम्हाला ना एक्स्ट्रा मार्जिन सोडायची काही आवश्यकता नाही आहे. एक्स्ट्रा मार्जिन घेऊनच मापं टाकलेली आहेत आपली, ठीक आहे. तुम्ही डायरेक्ट कटिंग करून कापडावर ठेवून शिवू शकता ब्लाऊज. आता हे अशा पद्धतीनं कट करते. आणि एक टीप आहे की जिथे आपण लाईन आखली आहे तिथेच कट करायचं. एक्स्ट्राचा जास्त हवा म्हणून जास्त कट करायचं नाही, मेजरमेंट वाढू शकतं, ठीक आहे. अशा पद्धतीत त्याचे शोल्डर डाऊन आहेत ते डाऊन काढून घ्यायचे, जे कापून घ्यायचे. आता ही आपली छोटी कटोरी तयार झाली. आपल्याला छोट्या कटोरीपासून मोठी कटोरी तयार करायची आहे. त्याच्यासाठी मी एक कागद घेतला A4 साईजमध्ये आणि जशी छोटी कटोरी आहे तशी छोटी कटोरी आखून घेतली. अगदी सोप्पा आहे, तुम्हाला सवय होऊन जाईल. तुम्ही पण कस्टमरचे शिवाल आणि तुम्हाला इतरत्र पेपर पॅटर्न घ्यायची गरज नाही. तुम्ही माझे व्हिडिओ बघून, माझी सिरीज बघून नक्की शिवाल अशी मी आशा करते. आता इथे 1.25 म्हणजे 1.25 इंच पुढे पाठी 1.5 इंच. तुम्ही किती घेता कॉमेंट्समध्ये सांगा. पाठी 1.5 इंच घेते मी. इथे वरती अर्धा इंच जे आपली हुक लूक पट्टीसाठी असतो तो अर्धा इंच. आता हे जॉईंट करून घेऊया. जॉईंट करून घेतल्यामुळे काय होतं माहिती आहे का, व्यवस्थित तिरकी जेव्हा आपण हुकलूक पट्टी 1.5 इंचाची जी आपण टक्स मारतो त्यावेळी तो सरळ होतो. तिरका असतो ना तो सरळ होतो 1.5 इंचाचा आपण जेव्हा टक्स घेतो कटोरीचा तेव्हा, ठीक आहे. आता इथं वरून 1.5 इंच घेऊन वक्राकार व्यवस्थित 1.5ला जॉईंट करून घेतला. आता याचा मध्य काढायचा, पॉईंट मारायचा, जिथे पॉईंट केला आहे तिथे 1.5 इंच खाली घ्यायचं आणि जॉईंट करायचे. जशी मी जॉईंट करते तसे, सोपे आहे. आता इथे तुम्हाला मी दाखवलं आहे बघा, व्यवस्थित दाखवलं आहे, तोंडाने पण स्पष्ट सांगितलेलं आहे आणि लिहूनसुद्धा काही मापं दिलेली आहेत. तर अजिबात इकडे करायचं नाही, जसं आहे तसे डायग्रॅम काढायचे आहे तुम्हाला. आणि तुमची जेवढी छाती असेल त्या छाती अनुरूप जेवढी कंबर असेल त्याच्या 4था भाग घ्यायचा. 1 इंच टक्स बॅकला आणि 2 इंच शिलाई मार्जिन. नवीन शिकत असाल तर सांग, ठीक आहे. आता मैत्रिणींनो, माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडतच असेल तर तुम्ही मला एक लाईक नक्की कराल ना. लाईक करा, सबस्क्राईब पण जरूर करा, कारण येणारी नवीन सिरीज असते बोटनेक प्रिन्सेस, 2 पीस प्रिन्सेस, कटोरी, 4 टक्स, जेवढे काही सिरीज असेल, जेवढे काही पेपर कटिंग असतील ते सगळेच्या सगळे मी ते आणणार आहे. कारण तुम्हाला पण त्याचा फायदा व्हायला पाहिजे. बाहेर 10,000 रुपये देण्यापेक्षा तुम्ही माझे व्हिडिओ बघून नक्की शिकाल अशी आशा करते आणि मला कमेंट्स करून नक्की सांगा. आता इथं हे बघा मी जॉईन करून देते. आता ही कटोरी वरती ठेवावी लागेल, कारण अर्धा इंच आपण शिलाई मार्जिन घेतली होती, बरोबर ना. हे बघा अशा पद्धती, कुठेही तुमचं माप चुकणार नाही, लक्षात ठेवा. तुम्हाला येत असेल तर बेसिकली ठीक आहे, पण ही मापं आहेत माझी अगदी सुस्पष्ट आणि सहज आणि सोपं तुम्हाला दिलेली आहेत. तुम्ही कृपया ही मापं
ह्या मापांचा उपयोग करा आणि ब्लाऊज शिका दुसऱ्यांचे. आता आपण स्लीव्स कटिंग करणार आहोत. त्याच्यासाठी मी एक पेपर घेतला आहे. आता तुम्हाला एक फॉर्म्युला सांगते. तुमची जेवढी छाती असेल त्याचा 1/4 भाग आपल्याला बाहीची घडी असते. लक्षात ठेवा, जेवढी तुमची छाती सपोज 34 इंच असेल 8.5 घ्यायची बाहीची घडी. जर तुमची 36 छाती असेल तर 9 इंच बाहीची घडी घ्यायची. हा फॉर्म्युला कोणीही सांगणार नाही. ट्रेंडिंग मी काय म्हणते, जेवढे ब्लाऊजचे डिझाईन्स जेवढे शिकवण्याचा जेवढा प्रयत्न करते ते अगदी सोप्या भाषेत करते. कुठेही कठीणपणा, कुठेही अवघडपणा यामध्ये नाही. साधी सरळ सोपी भाषा आहे. नक्की तुम्ही त्याचा वापर करा. ठीक आहे. आता आपल्याला 3.5 इंचाची बाही घ्यायची आहे. त्याच्यामध्ये मी अर्धा इंच एक्स्ट्राचं घेतलं कारण मी अस्तरची बाही शिवणार. आणि जर तुम्हाला विदाऊट अस्तर हवं असेल तर 3 अधिक 1.5 इंच घ्यायचं कारण 1.5 इंच आपची पट्टी असते. ठीक आहे. आता इथं जेवढं तुमची बाहीचा राऊंड असतो, दंडघेर म्हणतो आपण त्याला, जेवढा तुमचा दंडघेर असतो त्याच्यामध्ये 2 इंच एक्स्ट्रा मार्जिन घेऊन आखून घ्यायचं आहे. आता तुम्हाला 3 इंच जर तुमची बाही असेल, ठीक आहे, तर तिथे 1.5 इंच तुम्हाला कमी करायचं आहे. ठीक आहे, 1.5 इंचाने कमी करायचं आहे. ह्याचासुद्धा सेपरेटली व्हिडिओ अपलोड आहे आपल्या चॅनलवर. नक्की तुम्ही बघा. नक्की पूर्ण चार्ट्स लिहून घ्या. तुम्हाला जर ब्लाऊज शिवता येत नसतील किंवा काय असेल, मी पूर्णपणे शेअर केलेला आहे चार्ट. तुम्ही नक्की बघा तो चार्ट आणि मला कमेंट्स करून सांगा. ठीक आहे. लांब बाही, मोठी बाही सगळ्याचा चार्ट त्याच्यामध्ये दिलेला आहे. तर त्या चार्टचा नक्की वापर करा कारण त्या चार्टनुसार मी तुम्हाला आता इथे दाखवते आहे. मला भरपूर कमेंट आले होते, तुम्ही चार्ट वापरून मला कटोरी ब्लाऊज कसा स्टिच करायचा किंवा त्याची डायग्रॅम कशी काढायची हे मला तुम्ही सांगा. त्याच्यासाठी खास माझ्या मैत्रिणींसाठी मी सिरीज घेऊन आले आहे. तर नक्की ह्या सिरीजचा वापर करा आणि नुसतं बघताय काय, लाईक करा, सबस्क्राईब करा चॅनलला आणि परत शेअरसुद्धा करा, जेणेकरून जे काही गरजू विद्यार्थी असेल, गरजू मैत्रिणी असतील त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की पोचवा. आता इथं मी कटिंग करून घेते. पुढचा पार्ट आणि बॅक पार्ट व्यवस्थित कटिंग करून घ्यायचा आहे. ठीक आहे, व्यवस्थित कटिंग करून घ्यायचं आहे. इथे 30 साईज लिहिते. 30 साईजची बाही आणि 3.5 रुंदी, 3.5 लांबी आणि 4 इंच रुंदी. ही योगपट्टी आहे. ही वाढीव कटोरी आहे. बघा मी कशा पद्धतीत तुम्हाला इथे पेपर पॅटर्न कटिंग करून दाखवला आहे. तुम्ही पण प्रॅक्टिस करा, नक्की प्रॅक्टिस करा, नक्की जमेल तुम्हाला. आणि स्वतःचे ब्लाऊज तरी शिवाल कारण शिलाई 350 रुपये कटोरी ब्लाऊजचे आमच्या इकडे. तर तुम्ही नक्की ट्राय करा. तर भेटू पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर आणि सगळ्यांना गॉड ब्लेस यू.